लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मला न्याय नाही मिळाला तर सर्व कुटुंबाला विष पाजून आत्महत्या करेन। आदिवासी महिलेच्या आमरण उपोषणाला 4 दिवस। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील शिवारामध्ये काढलेल्या गायरान जमिनी वाचवण्यासाठी आदिवासी तडवी भिल्ल समाजाची महिला आलिशानबाई दगडू तडवी राहणार सावळ दबारा ही महिला मागील 5 दिवसापासून आमरण उपोषण करत आहे। आलिशानबाई तडवी या आदिवासी महिलेने मागील 30 ते 35 वर्षापासून कसरत केलेल्या गायरान जमिनीमध्ये तिटवी येथील काही ग्रामस्थांनी मध्यरात्री दादागिरी करून अनधिकृत 4 लाकडी खांबे उभे करून त्यावर 4-5 पत्रे टाकून झेंडा लावण्यात आला। या ताब्याला धार्मिक रंग देण्यात येऊन आदिवासी महिलेला एकटीला शेतात गाठून बेदम मारहाण करण्यात आली। तसेच पुन्हा या जमिनीवर आले तर हातपाय तोडून जीवाशी ठार मारू अशी धमकी देण्यात आली। या संदर्भामध्ये सोयगाव तहसील आणि फरदापूर पोलीस ठाणे येथे तक्रार दिलेली आहे आणि न्याय हक्कासाठी ही महिला उपोषणाला बसलेली आहे। 19 फेब्रुवारीला शिवजयंती असल्यामुळे उपोषण स्थगित करून पुन्हा 23 फेब्रुवारी पासून साखळी उपोषण सुरू करण्यात येईल असे आलिशानबाई यांनी लेखी पत्रात सांगितलं व उपोषण सुरू करण्यात आलं आहे। या जंगल परिसरामध्ये स्वतःचा जीव धोक्यामध्ये टाकून या अवकाळी पावसामध्ये विजेच्या कडकडाटात गायरान शेतात ही आदिवासी पीडित महिला रात्रंदिवस रडून रडून उपोषण करत आहे। मात्र शासनाला व प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही। कोणीच अधिकारी किंवा डॉक्टरांनी या महिलेच्या उपोषणाची दखल घेतलेली नाही। या महिलेला न्याय मिळाला नाही तर सर्व कुटुंबाला व स्वतः विष पिऊन आत्महत्या करेन असं या महिलेनं सांगितलं। नुकत्याच सुरू झालेल्या अवकाळी पावसात गारांच्या माऱ्यात विजाच्या कडकडाटामध्ये सुद्धा काळोख अंधारात ही महिला जंगलात न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाला बसली आहे। 4 दिवसापासून सुरू असलेल्या आमरण उपोषणामुळे या महिलेची तब्येत खालावली असून प्रकृती गंभीर चिंताजनक आहे। मला गोरी करून आलं, मी मोठ्या घरची बाई साहेब, आता माझा मारला लोकायला। मी ना काही चोरी नाही करेल, मी ना सरकारापासून गेले मी पोटासाठी बा। तुमचं नाव काय? आलिशानबाई दगडू तडवी। उपोषणाला कितवा दिवस तुम्हाला आज? 4था दिवस। डॉक्टर वगैरे आले तब्येत विचारण्यासाठी? कोणीच नाही आलं साहेब, डॉक्टर आले नाही तर कोणीच नाही आलं माझ्या। तहसील महसूल विभागाचे कोणी आले ते का? नाही, कोणीच नाही आले। पंचायत समिती? कोणीच नाही आले। नाही का? नाही, माझी तब्येत जास्त आहे आता, हे मशीन सरळ दगड चालू आहे। नेमकं काय त्रास होतो तुम्हाला पुन्हा? तर असतो उसराला आता माझ्या अन्न पाण्याची बी तर अन्न पाण्याची बसेली मी। 4था दिवस निघला मला, मी काय करू आता, आत्महत्या खऱ्यावर बसेली मी आता। जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तुम्ही काय करणार पुढची रूपरेषा? मी दवा आणून मा कुटुंबाला पुरे पाजून देईन मी। न्याय नाही मिळाला आत्महत्या करणार आहे का? हा। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।